श्री स्वामी समर्थ. तिसरा श्रावण सोमवार आणि संकष्टी चतुर्थी एकाच दिवशी. नमस्कार मंडळी. हर हर महादेव आणि गणपती बाप्पा मोरया. मंडळी, 31 ऑगस्ट 2026 हा दिवस साधासुद्धा दिवस नाही, कारण या दिवशी एकाच वेळी दोन अत्यंत महत्त्वाच्या उपासना एकत्र येत आहेत. एकीकडे आहे तिसरा श्रावण सोमवार आणि दुसरीकडे आहे हेरंब संकष्ट चतुर्थी. महाराष्ट्राच्या पंचांगानुसार 31 ऑगस्टला हा विशेष संयोग येत आहे. पण थांबा, या दिवसाचे महत्त्व फक्त दोन व्रत एकाच दिवशी येतात म्हणून नाही. या दिवशी भगवान शिवाची भक्ती आणि श्री गणेशाची उपासना एकाच दिवशी करण्याची आपणा सर्वांना संधी मिळत आहे. संकष्ट चतुर्थी म्हणजे भगवान गणेशाला समर्पित असलेले व्रत. आता संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, तर संकटातून मुक्ती मिळवण्याची भावना. त्यामुळे गणपती भक्त या दिवशी उपवास करतात, दिवसभर गणेशाचे स्मरण करतात आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर पूजा करून चंद्राला अर्घ्य देऊन आपला उपवास सोडतात. धार्मिक मान्यतेनुसार गणपती बाप्पाला विघ्नहर्ता सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे आणि संकटे दूर व्हावीत यासाठी भक्त संकष्टीचे व्रत करत असतात. आता संकष्टीच्या दिवशी नेमकं काय करावं, तर सकाळी लवकर उठून स्नान करावं, घरातील देवघर स्वच्छ करून भगवान श्री गणेशाची पूजा करावी, गणपती समोर दिवा लावावा, धूप दाखवावा, गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल फुलं अर्पण करावीत. शक्य असल्यास गणपतीसाठी मोदकाचा नैवेद्य करावा, पण शक्य नसेल तर गणपतीच्या आवडीचे कोणतेही नैवेद्य दाखवावे. यानंतर मनोभावे गणपतीची आरती करावी आणि गणेश मंत्राचा जप करावा. यावेळी आपण ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करू शकता. ज्यांना संकष्टीचे व्रत करायचं आहे त्यांनी आपल्या श्रद्धा आणि आरोग्यानुसार उपवास करावा. आता 31 ऑगस्ट रोजी श्रावणाचा तिसरा सोमवार ठरतोय आणि म्हणूनच या दिवशी गणपतीसोबतच देवाचे महादेव म्हणजे आपले श्री भगवान शंकर यांचा दिवस. महादेवांची भक्ती करण्याची ही विशेष संधी आहे. आता तिसऱ्या श्रावण सोमवारी नेमकं काय करावं आणि कोणती शिवमूठ ठेवावी, तर श्रावणी सोमवारच्या शिवमूठ व्रतामध्ये प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्य ठेवले जाते. पदार्थांची ही शिवमूठ शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा आहे. आता यंदाच्या तिसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजे 31 ऑगस्टला महादेवाला मुगाची शिवमूठ अर्पण केली जाईल. या दिवशी स्वच्छ मुगांची मूठ घेऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर ती श्रद्धेने अर्पण करावी असे सांगितले जाते. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करावं. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करताना पत्र, फूल आणि मूग अर्पण करून मनोभावे महादेवांची पूजा करावी. धार्मिक परंपरेनुसार शिवमूठ व्रतामागे भगवान शंकरांची कृपा मिळावी आणि संसारात सुख समृद्धी नांदावी अशी भावना आहे. आता शिवमूठ कशी वाहावी, शिवमूठ वाहताना कोणते मंत्र म्हणावेत हे आपण जाणून घेऊया. संकष्टी व्रतात सर्वात महत्त्वाची वेळ कोणती? संकष्टीच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी व्रत सोडण्याची परंपरा म्हणून दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयाची वेळ लक्षात घेतली जाते. त्यानंतर चंद्रदर्शन करून चंद्राला पाणी म्हणजे अर्घ्य अर्पण करून गणपतीची पूजा केली जाते, आरती म्हणावी. त्यानंतर प्रसाद घेऊन आपले व्रत सोडण्याची परंपरा आहे. आता या दिवशी चंद्रोदयाची वेळ शहरानुसार बदलू शकते, त्यामुळे आपल्या शहराच्या पंचांगानुसार चंद्रोदयाची वेळ तपासा. मुंबईमध्ये 31 ऑगस्टला चंद्रोदय साधारणतः 8:51 ते 8:52 आसपास होऊ शकतो असं सांगितले जाते. आता भगवान श्री गणेशाची आणि महादेवाची उपासना करण्यासाठी कोणती साधना करावी, तर 31 ऑगस्टला सकाळीच भगवान श्री गणेशाची पूजा करावी. त्यानंतर महादेवांची पूजा करावी. गणपती समोर ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करावा आणि शिवलिंगासमोर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे एकाच दिवसात विघ्नहर्ता गणपती आणि भगवान महादेव या दोन्ही देवतांची भक्ती करण्याची आपणा सर्वांना सुवर्ण संधी मिळालेली आहे. आता पूजा व्रत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, तर श्रद्धा ही सात्विकता आणि मनापासूनच असावी हेच महत्त्वाचे मानले जाते. उपवास प्रत्येकाला करणं शक्य असेलच असं नाही, त्यामुळे आपल्या आरोग्याचा विचार करून उपवास करावा. संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि श्रावणी सोमवारचा उपवास आपण एकाच दिवशी धरू शकता. जर पूर्ण उपवास करणं शक्य नसेल तर श्रद्धेने गणपती आणि महादेवांचे स्मरण करून पूजा करून नामजप करणं हा देखील भक्तीचाच एक मार्ग आहे. मग यंदा 31 ऑगस्ट हा दिवस लक्षात ठेवा. संकष्ट चतुर्थी आणि तिसरा श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे. सकाळपासूनच गणपती बाप्पांची पूजा करा, महादेवांना मुगाची शिवमूठ अर्पण करा आणि दिवसभर श्रद्धेने व्रत आणि नामस्मरण करा. आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पाची पूजा करून चंद्राला अर्घ्य द्या. त्यानंतर
व्रताचे पारण करा असे सांगितले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी केलेली गणेश पूजा, शिव आराधना भक्तांच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी आणि मनशांतीसाठी नक्कीच फलदायी मानली जाते. मग तुम्ही यंदा संकष्टी चतुर्थीचे व्रत करणार आहात का? आणि महादेवाला मुगाची शिवमूठ वाहणार आहात ना? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, हाईप करा, लाईक करा.